खरं तर एक गोष्ट सांगायची होती मला तुम्हाला. सांगा ना. मी इथे 4 दिवसांसाठी राहायला आले होते. आता मला जायला हवं इथून. म्हणजे तुमच्या घराचं काम झालं पूर्ण? नाही नाही, घराचं काम नाही पूर्ण झालं, ते काय होईल आज ना उद्या. पण मी माझ्या स्वार्थासाठी इथल्या घरातल्या सगळ्यांना त्रास देणं बरं वाटत नाहीये मला. तुमचा कसला आलाय स्वार्थ? काय आहे, या घरातली सगळीच माणसं आता मला आपली वाटायला लागली. म्हणजे या घरातल्या सगळ्याच माणसांबद्दल मला आता खूपच आपुलकी वाटायला लागली. आणि तरी सुद्धा मी मात्र परकीच. आणि परक्या माणसांनी समोरच्या माणसांना किती जीव लावायचा ना. आता ही परकेपणाची भावना असताना सुद्धा समोरच्याला जीव लावणं हा स्वार्थच झाला ना. थांबा गायत्रीजी. आता थांबण्यासाठी काय उरलंय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारायला थांबवलाय. तुम्हीच सांगा आता काय उरलंय. आम्ही माणुसकीच्या नात्याने तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आम्हाला तर सोडाच, तुम्ही डॉक्टरांनाही न विचारता तिथून निघून गेला का? आम्ही तुमच्यासाठी जे हॉस्पिटलमध्ये पैसे भरले होते ते तुम्हाला परत करायचे होते म्हणून विकलत तुम्ही बिजलीला, बरोबर? ते पैसे आम्ही तुमच्याकडे मागितले सुद्धा नव्हते. मग इतक्या तातडीने ते पैसे परत करायची काय गरज होती तुम्हाला? तुला माहितीये मला कुणाचेही उपकार घ्यायला आवडत नाहीत मीरा. मी आजपर्यंत कधी माझ्या घरच्यांचे उपकार नाही घेतले तर बाहेरच्यांचे हो काय? मला माहितीये, आम्ही तुमच्यासाठी अजूनही परके आहोत, बाहेरचे. हे मान्य आहे मला. पण त्या पैशांसोबत तुम्ही एक पत्र पाठवलं, त्याचं काय? अरे मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, ते पैसे भरले होते आणि तुम्ही त्याचा असा अर्थ काढलात. त्या पत्रामध्ये तुम्ही जी भाषा वापरलीत ना, त्यामुळे तुम्ही माझाच नाही तर माझ्या घरच्यांचा आणि त्यांच्या भावनांचा अपमान केलाय. माझ्या भावनांचं काय? माझ्या भावनांचं काय? मी एकटी राहते म्हणून मला स्वाभिमान किंवा भावभावना नाहीत असा तुझा आणि तुझ्या घरच्यांचा समज झाला होता का? नाही मी नाही तर मग तुझ्या सासऱ्यांशी माझं लग्न ठरवून तू कशी काय मोकळी झालीस ग? ते पण माझं मत न विचारता, माझी संमती न घेता.